मज हे आस तुमचेर वित्तधन जे मज मृत्तिके समान विठ्ठल संभाजी महाराज वा वा आता रंगली गड्या माहिती हरी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचेर वित्तधन जे मज मृत्तिके समान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि समचरण सरोजं सांद्रणी लांबुदाभं जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदयदवदासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगक चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येश सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी आता उशीर का स्वामी आता उशीर का स्वामी प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी आता उशीर का स्वामी आता उशीर का प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचेर वित्तधन जे मज मृत्तिके समान मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून इथं समोर बसलेल्या सबंध मायबाप श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आनंद कंद सच्चित आनंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश अकारण करुणा उर्णालय भक्तकाम कल्पतरुम भगवान पंढरीश परमात्मा आणि त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा आहे म्हणाल माई बापानो, तर पंचम वेद निर्माते नवे नवे ज्यांची दुष्काळामध्ये एक पत्नी अन्न करता गेली तरी ज्या बाबाचे उद्गार होते, बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे. संतांनी संतांचं केलेलं यथार्थ वर्णने मायबाप संत महात्मे सांगतात, दुष्काळ्या अटीला द्रव्य नेला मान आणि स्त्री एक अन्न करता गेली तरी ज्या बाबांना पारमार्थ सोडला. उलट दुष्काळात बायको अन्न करताना गेली तरी ते म्हणले बरं झालं मग एकदाची पिढा. आपल्या रांजणगाव मध्ये आहे का असा एखादा फकड्या ज्याची दुष्काळात गोरख महाराज बायको अन्न करता गेली ते म्हणलं बरं झालं मग एकदाची पिढा गेली आहे का? तुमच्या सहित मी नाही आणि माझ्या सहित तुम्ही नाही म्हणून तुम्हाला मला जीव म्हटल्या जातं त्यांना संत म्हणावं लागतं. विठ्ठल हो ऐका ना माय बापानो, एवढंच नाही तुमच्या रांजणगाव गावासारखं गाव आहे, आमच्या सारख्या बाहेर गावच्या महाराज मंडळींची गाडी तुमच्या गावात आली दादा, गाडीचा काच आम्ही चौकामध्ये खाली केला, जो त्या ठिकाणी बसलाय ना तो तुमचा 3 पिढ्याचा वैरी. किती पिढ्याचा? 3 पिढ्याचा वैरी. आमच्या सारख्या बाहेर गावच्या महाराज मंडळीची गाडी तुमच्या गावच्या चौकात आली दादा, गाडीचा काच खाली करून आम्ही ज्याला विचारलं ना तुमचं नाव, तो तुमचा 3 पिढ्याचा वैरी आहे. आम्ही विचारले त्याला, हो दादा ऐका ना ते अमक्या तमक्याचं घर कुठे आहे हो? ज्याला विचारलं तो तुमचा 3 पिढ्याचा वैरी. पण त्याही अवस्थेत त्यानं असा छातीवरती हात ठेवला महाराज आणि तो आमच्या सारख्या बाहेर गावच्या महाराज मंडळीला बोलला, महाराज त्याचं माझं जमत नाही हो, 3 पिढ्याचं वैरी आमचं, पण त्याच्यासारखा माणूस आमच्या गावात नाही. आपण जिवंत असल्याची पावती की नाही? आपण जिवंत असल्याची पावती की नाही? हे सांगण्याचा घाट कुमार महाराजाच्या करता घातला. ज्या बाबाचा अभंग सेवेकरता निवडला ना ते लोकांना सांगायचे, मला टाळ कुट्या म्हणा, धर्म बुडव्या म्हणा, पण एक काळ असा येईल की तुम्हाला म्हणावं लागेल, भाग्य आम्ही तू भाग्य आम्ही भाग्य आम्ही तुका देखीला. त्या काळामध्ये काळ इतका भयानक होता, तुकोबारायांनी संबंध त्या ठिकाणी अभंगाचा गाथा पचवला महाराज म्हणजे लिहिला. पण त्या काळात तुकोबारायाला लोक महाराज म्हणली, अहो रांजणगावकर तुकोबारायाला लोक महाराज म्हणली. त्याच तुकोबारायांचे 4 टिपणं आमच्या सारख्या महाराजांनी पाठ केले. सारख्या महाराज मंडळी चिंतन मांडायला लागली आणि आमची लायकी नसताना 14 लाख रुपयाच्या गाड्या आम्हाला तुकोबारायाच्या नावावर त्या ठिकाणी मिळायला लागल्या. मग गोरख महाराज, बरीच लोक म्हणतात महाराज लोक लय पैसे घेते भाऊ, महाराज लोक लय पैसे घेते भाऊ. त्या काळामध्ये आमच्या तुकोबारायांनी वाटून टाकलं का नाही लोकांना? बोला ना वाटलं का नाही? मग आम्हाला तवा सांगितलं, पोरावा आता वसुल्या करून घ्या, आपलाच माल आहे. नाही कळलं का तुम्हाला? आता वसुल्या करून घ्या, आपणच वाटलेला माल आहे. नाही तर सरकार किती बी येऊ द्या, पहिली कर्जमाफी करणारे जगाचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणूनच गणले जातात. हे संतांचं असणार वलय. विठ्ठल मला त्या ठिकाणी प्रस्तावनेकडे जायचं, पण तत्पूर्वी तुमच्या समोर या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा मांडायची. ऐका ना माय बापांनो, 3 मुद्दे 3 पॉइंट संबंध महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना लोकांना सांगत आलो. 3 तत्व भिन्न भिन्न आहे. 1 आहे संत, 2 आहे भगवंत, 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. चिंतन पटपट बोलतोय याचा अर्थ लवकर आकलित करून घ्या.
तसे तुम्ही मालिकामध्ये निपुण आणि तरबेज झालेली मंडळी आहे सगळे. अर्ध्या तासाच्या मालिकेमध्ये सगळं परिपाठ त्या ठिकाणी डोळ्यासमोरून जातो, नाही कळत तुम्हाला. त्याच्यामुळं एक आहे संत, दोन आहे भगवंत, तीन आहेत तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. प्रत्येकाची घटिका वेगवेगळी आहे. तुम्हाला आणि मला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये कोटी मुलाची ओळी खर्च केली. माऊली बोलतात, आगा देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जिया परी. तुम्हाला आणि मला यावंच लागतं. इच्छा राहण्याची असून सुद्धा जावंच. म्हणजे कीर्तन संपलं आमच्या गाडीत बसून आमच्या गोशाळेकडे नाही, पुढं आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. गोरख महाराज त्या दिवशी दौंडकडं एका पठ्ठ्याला देव प्रसन्न झाला कुमार, आणि देव त्या ठिकाणी प्रसन्न झाला. म्हणजे आता तुझं भरलं यामाचा दूध तुला न्यायला पाहिजे, तुझं देव प्रसन्न व्हायची लक्षण आहे ना. जीवन संपलं म्हणजे देव प्रसन्न झाला. म्हणजे चल तुझं भरलंय, तुला न्यायला आलोय. तो म्हणला एक काम कर, चोऱ्या माऱ्या लांड्या लाभाड्या करून 100 एकर कमवली पतंगाच्या आधी. पुढं दौंडला त्या ठिकाणी CRPFच्या ग्राउंडच्या कडेने किती एकर कमवली? 100 एकर. उद्या पोरीचं लग्न आहे, परवा दिवशी तिला वाट लावली का मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे, फक्त 2 दिवसाची सुट्टी दे. किती दिवसाची? म्हणला भाऊ हे सगळं इथं चलतं, इथं वरती चलत. तो म्हणला ऐक ना, 100 कमवली ना त्यातली 10 एकर तुझ्या नावची करून देतो, लगेच घेऊन ये कागदपत्र. 10चा 50 वर गेला, 50चा 100च्या 100 एकर जमीन द्यायला तयार झाला. पण त्याला एक क्षण सुद्धा थांबता आलं. कशा करता बोलतो, हे शाश्वत सुख इथं जमतात माय बापानो, म्हणून तुम्हाला आणि मला यावंच लागतं, राहावंच लागतं. आणि इच्छा राहण्याची असून सुद्धा. दुसरा मुद्दा लक्षपूर्वक ऐका, त्यांना म्हणतात संत, ते स्वतःहून जन्माला येतात. वेळ नाही घेत तुमचा आता, त्याच्याकरता प्रमाणाची यादी तुमच्या समोर वाचतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, चाडू संतांचे मार्ग आडराणी, उजळा वया आलो वाटा, खरा खोटा बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा येथे उपकारा साठी आले गरजा. संत स्वतःहून जन्माला येतात आणि देवाला बाकी. आणि याला रूपा हरीच्या भक्तांनी त्या देवाला आणला. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, देवाला जन्माला घालणार कोण? बोला पटपट पटपट, वेळ नाही आपल्याला. देवाला जन्माला घालणार कोण? ओ रांजणगावकर, जाऊ का मी घरी? अहो देवाला जन्माला घालणार कोण? आपण बोलतो यात काय नवले. 400 वर्षापूर्वी नामदेव महाराज म्हणले, देवा तू कधीचा आणि मधीचा, मी तुझ्या बी आधीचा. कोण म्हणलं? देवा तुझं देव पण आमच्या पुढे मिळू नको, तुला दर वर्षाला आम्ही जन्माला घालतो. कोण म्हणलं? साधं उदाहरण सांगा. बाळूमामांचं सुंदर मंदिर तयार झालं, आणि मंदिर तयार झाल्याच्या नंतर ग्रामस्थ मंडळी, तुम्ही सगळे संयोजक मंडळी, तुम्ही मामांची त्या ठिकाणी जगाच्या मालकाची मूर्ती आणली आणि त्या ठिकाणी स्थापित केली. मायबापांनो देवाला आणलं कुणी? लोक म्हणत सुद्धा नाही आम्ही. त्याला वाटत जर म्हणायला जावा रात्रीतून देवाने आपल्याकडे पाहिलं तर गर्दीचा माय बसते सकाळी दारा पुढं. म्हणत नाही ना महाराज लोक. बरं साधन सोपं उदाहरण सांगा. आता प्रभू रामचंद्रजींचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, काही दिवसामध्ये आला पहा. 9वी साजरी करायची. प्रभू रामचंद्रजी कुमार महाराज खालच्या आळीचं सखा पाटलाने वर चाळीच्या भिका पाटलाला आवाज दिला, म्हणजे चला सखा पाटील, ओ भिका पाटील
चला टाळकरी आले का म्हणले आले, मृदंगाचारी आले का म्हणले आले, तबला वादक आले का आले, पेटी मास्तर आले का आले, सगळे आले का म्हणले हो. मग चला आपल्याला काय साजरा करायचा देवाचा, बोला बोला काय साजरा करायचा. मग देवाला जन्माला घालणार कोण कोण? आपण महाराज. आणि मी तर देवाच्या चारही युगात देवाच्या बरोबर आहे. तुमचं कसं काय आहे ना महाराज? आपण चारही युगात देवा. आपला जगन्नियंता परमात्मा खेत्रे महाराज ज्यावेळेस निद्रिस्त अवस्थेत होता त्यावेळेस तुम्ही आपण सगळे पायथ्याशी उभे होतो. आपल्या जगन्नियंता परमात्म्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार त्या ठिकाणी उल्हासाचा धारण केला. आपण सगळे त्याच्या पायथ्याला उभे होतो. आपल्या परमात्म्याने कृष्णाचा अवतार धारण केला. आपण सगळे त्याचे सवंगडी झालो, त्याचे मावळे झालो देवाचे, आणि देवाबरोबर गोपाळ होऊन देवाच्या बरोबर राहिलो. आपल्या भगवान परमात्म्याने प्रभू रामचंद्रजींचा अवतार धारण केला. आपण वानर झालो आणि सगळे देवाच्या बरोबर राहिलो. या युगामध्ये आपला जगन्नियंता परमात्मा विटेवरती उभा आहे. आपण वारकऱ्याच्या रूपात जन्माला आलो. तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी. या युगामध्ये आपला जगन्नियंता परमात्मा विटेवरती उभा आहे. आपण वारकऱ्याच्या रूपाने जन्माला आलो. आणि कोरोना काळाच्या महामारी नंतर जर आपण जिवंत असू तर आपल्यावरती त्या परमात्म्याचे किती उपकार आहे महाराज, किती मोठे उपकार आहे. नाहीतर नाशिक जिल्ह्यात जर कुठं पाहुणे रावळे असले तर विचारून घ्या. मी प्रत्येक गावात हाकुमार महाराज सिद्धांत देतो. त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर शिंगोटे नावाचे गाव आहे गोरख महाराज. आणि त्या नांदूर शिंगोटे नावाच्या गावामध्ये एका व्यक्तीचा उल्हासदादा 80 लाख रुपयाचा बंगला आहे. 80 लाख रुपयाचा बंगला. कोरोना नावाची महामारी जडली दादा. आजोबाचाही दशक्रिय पिंडदान विधी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच घाटाव. नातवाचाही दशक्रिय पिंडदान विधी एकाच ठिकाणी एकाच घाटाव एकाच टायमाला. आणि मुलाचाही दशक्रिय पिंडदान विधी एकाच ठिकाणी एकाच दिवशी एकाच घाटाव. अरे 80 लाख रुपयाचा बंगला आहे. पण घराला टाळ टाकण्याकरता करता पुरुष शिल्लक राहिला नाही. मग कोरोना नावाच्या महामारी नंतर तुम्ही आणि मी जिवंत असू तर आपल्यावरती त्या परमात्म्याचे किती उपकार आहे महाराज, किती उपकार आहे. पण आपल्याला कळत. आपलं असंच झालंय. खरं सांगतो तुम्हाला, जोपर्यंत आपल्यावर संकट नाही ना, संकट नाही ना तोपर्यंत देवाला गोरख महाराज लांबून नमस्कार असतो. पण ज्या दिवशी संकट आलं पाठ्या नारळ घेऊन मंदिरात. आता काय आले, जोपर्यंत संकट नाही, संकट आहे तोपर्यंत देव देव. ज्या दिवशी संकट गेलं त्या दिवशी कोण देव. ही तुमची माझी परिस्थिती आहे. मग बारकाईने ऐका. एक वाक्य प्रस्तावनेत घुसायच्या आधी, तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे पद आहे, तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे प्रतिष्ठा आहे, तुम्हाला वाटत असेल माझी प्रॉपर्टी करोडो रुपयाने. रंजनगावकर बारकाईने ऐका. या महाराष्ट्राने असे 6 नेते गमावले. 6 जे बोलायचे महाराष्ट्रात आणि दिल्लीचं तख्त हालायचं काहीच कमी नव्हतं. घ्या यादी लिहून कोणते कोणते. पहिले नेते गेले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. 2 प्रमोदजी महाजन. 3 आर.आर. पाटील. 4 गोपीनाथरावजी मुंडे साहेब. 5 विलासरावजी देशमुख साहेब. 6 अजितदादा पवार. 6 नेते असे 5व्या मिनिटाला हेलिकॉप्टर उतरणार होतं बारामतीच्या विमानतळावरती गोरख महाराज. 5च मिनिटांमध्ये दादा उतरणार होते. त्या कॅनवे मार्गे स्वतःच्या ताफ्यामध्ये त्या ठिकाणी जाणार होते. पण त्या ठिकाणी विमान ब्लास्ट झालं आणि अजितदादांना या ठिकाणाहून जावं लागले. एक वाक्य घरी घेऊन जा. आयुष्य संपलं ना तो जगन्नियंता परमात्मा पाहतच नाही तुमची किती लोक वाट पाहतात. आयुष्य संपलं ना तो जगन्नियंता परमात्मा पाहतच नाही याचं किती काम शिल्लक राहिले. आयुष्य संपलं हे त्या गोष्टीचं उत्तर आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमार्थ करा आणि अशा ठिकाणी दान धर्म करा. नंतर प्रॉपर्टी काहीच कामाला येत नाही याची उदाहरणं पहा. विठ्ठल हो. मग कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्तावना अशी. आपल्या असणाऱ्या 3.5 दिवसीय कीर्तन महोत्सव संत बाळूमामा मंदिर वर्धापन दिनानिमित्त भंडारा आणि अशा कार्यक्रमाकरता ज्यांचं या ठिकाणी योगदान आहे, आजचं ज्यांच्याकडे सौजन्य वाटते, ज्यांच्याकडे कीर्तन सौजन्य ते श्री अभिषेक देशमुख आणि दादा भाऊ बाळासाहेब जवळ. या दोघांकडे कीर्तनाचं सौजन्य आहे.
आणि ज्यांनी आपल्या पोटा पाण्याचा विचार केला अशी तिघ जण त्या ठिकाणी नानासाहेब देशमुख, अशोक दगडू शिंदे आणि गंगाधर ढगे यांच्याकरता टाळी वाजवा बरं जोरदार. मोठं वाक्य बोलू का महाराज? गौतमी पाटलाचा कार्यक्रम गावात आला पाहिजे, मी 10,000 वर्गणी देतो असे म्हणणारे गावागावात लईत घे. नाही कळत तुम्हाला अजून? गौतमी पाटलाचा कार्यक्रम गावात आला पाहिजे, माझे 10,000 रुपये घ्या म्हणणारे लईत घेत, पण अशा धर्म कीर्तनासाठी योगदान देणारे कमी आहेत. त्यांची वाहवा आपण नाही करायची तर कोणी करायची? पण टाळ्या वाजवायला मी तुम्हाला काही पैसे द्यायचे का काय व्हायचे मला काही कळत नाही भाऊ. वाजवून एकदा जोरदार. ज्यांनी अन्नदानाचं सौजन्य केले त्यांच्या करता टाळी वाजवली महाराज. आपण कशा करता? बाकी ठिकाणी दवाखान्यात पैसे खर्च करणारे भरपूर लोक आहेत, भरपूर पैसा त्यांचा दवाखान्यात खर्च होईल, भरपूर पैसा त्यांचा भांडणात जाईल, कोर्ट कचेरीत जाईल, पण इथं खर्च करण्याकरता भाग्य असावं लागतं. आणि ते भाग्य या संपूर्ण परिवाराचे, संपूर्ण परिवाराचे. नाहीतर आम्ही असं कीर्तन उत्सव आयोजित करण्याचं ठरवलं होतं गोरख महाराज. आता आमच्या गावचे सप्तेचे आयोजक नियोजक आम्ही असतो, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती. आम्ही एक प्रस्ताव दिला, म्हणलं प्रत्येकाने सौजन्य घ्या, 2 नाही जमलं 3 घ्या, 3 नाही जमलं 6 घ्या. लोक म्हणले कीर्तन कुठं दरवर्षी 2 असतात त्या, वर्षातून 2 सप्ते असतात त्या गावात. एकच चाललाय ना, थाटामाटात चाललाय. गौतमी पाटील सध्या टॉपला चालली, तिचा कार्यक्रम एखादा आयोजित करा, आमच्याकडून 10,000 घ्या असे म्हणणारे कोण होते? असे म्हणणारे कोण होते? गावचे टगे. ऐका ना महाराज, इथं योगदान देणारे टगे आणि तिकडं कोण आहे? टगे. त्याच्यामुळे यांचे गुणांवाद आपण गायले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मी मुद्दा सांगत होतो, एक आहे संत, 2 आहे भगवंत, 3 आहे तुम्ही आपण सर्वसामान्य जीव. तुम्हाला मला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. संत स्वतःहून जन्माला येतात, देवाला बाकी आणावं लागतं. इथपर्यंतची घटिका पूर्ण झाली. प्रत्येकाची जाण्याची क्रिया भिन्न भिन्न. गोरख महाराज ऐका ना, तुम्ही मी जर गेलो ना, आपल्या पुढे लागला जातो मृत्यू. त्या तारखेला काय लागलं जातं? नाव मृत्यू. पण आजची कॅलेंडरला तारीख आहे त्या ठिकाणी 15/3/2026. तिथी तिथीच आहे. पण आज जर एखादे संत गेले ना मृदंगाचारी, तिथी नाही राहत. ही काय होती? का बरं आजच्या तिथीला कोण गेले? अरुण महाराज. संत संत. मग ही काय झाली? पुण्यतिथी. देव ज्या तिथीला आला त्या तिथीला आनंद देतो म्हणून त्याची साजरी केली जाते जयंती. आता पहा बरं, तिघांची भिन्न भिन्नता अशी आहे. तुम्हाला मला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं, म्हणून आपलं घातलं जातं त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध विधी सोहळा. संत स्वतःहून जन्माला येतात आणि अवतार कार्य त्या ठिकाणी थांबवतात, त्यांची साजरी केली जाते पुण्यतिथी. आणि देव आला त्या तिथीला आनंद देतो म्हणून त्याची साजरी केली जाते जयंती. ही भिन्न भिन्नता तुमची माझी महाराज. आजच्या अभंगाद्वारे संवाद आहे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा. तुकोबारायांच्या समोर महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे दादा. यवन सैन्य त्या ठिकाणी मोगली सैन्य पाठीमागे लागलंय आणि पाठीमागे लागल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन त्या ठिकाणी चालू आहे. पर कीर्तनामध्ये महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसले. बाहेर पडायची वेळ झाली. एक 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 श्रोतावर्ग बाहेर पडायला लागला. संपूर्ण छावणीला त्या ठिकाणी छावणी सारखं स्वरूप प्राप्त झालंय कीर्तनाच्या मंडपाला. बाहेरून संपूर्ण असणारं सैन्य मोगलांचं एक 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 बाहेर पडतं वीर आणि श्रोता वर्ग. मोगली सैन्याला प्रत्येक जण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागले आणि त्या वेळातून महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज वाचले दादा. बाहेर गेले आणि बाहेर गेल्याच्या नंतर छत्रपतींनी विचार केला. विचार, अरे यांच्यात कीर्तनामध्ये मी येऊन बसलो, प्रत्येक जण त्या ठिकाणी शिवाजी महाराज वाटायला लागले, त्याच्यामुळे मी वाचलो. गोरख महाराज दुसऱ्या दिवशी हिरे माणिक मोती कंकणाच्या पराती पाठवल्या. ओ बुवा, तुकोबारायांना त्या ठिकाणी बुवा म्हणायचे राजे. बुवा या हिरे माणिक मोती कंकणाच्या पराती पाठवल्या. आता देणारा कोण आहे? बोला 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 पटकन, देणारा कोण आहे? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ज्यांना देतात ते जगाचे जगद्गुरु तुकोबाराय. तुमच्याकडे किती आहे आणि तुम्ही कोणाकडे मागता याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी योग्यता अवलंबून असते. बारकाईने ऐका.
नाहीतर राजा प्रसन्न झाला आणि त्याने चुना मागितला एखाद्यानं. सांगू का प्रसंग तुम्हाला? सातारा कराड प्रांतामध्ये त्या ठिकाणी त्याला प्रांत म्हटलं जायचं गोरख महाराज. आणि तिकडं एक चुनवाडी म्हणून गाव आहे, चुनेवाडी, साताऱ्याजवळ कराड जवळ चुनेवाडी म्हणून. ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी फिरत होते मोहिमेवरती. आणि फिरता 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 छत्रपतींना तहान लागली. बरोबर, तहान लागल्याच्या नंतर एक शेत दिसलं, शेतामध्ये एक मायमाऊली त्या ठिकाणी खुरपताना दिसली. आणि राजे घोडा घेऊन तिथपर्यंत गेले. राजे म्हणले, माते फार तहान लागली कडे, आता कडक चंद्र महिन्यात रखरख करणार ऊन आहे आणि तहान लागली, मला पाणी भेटेल का? ती मायमाऊली सुद्धा चांगल्या घरातली होती, कुलवान घरातली होती. ती म्हणली, तुम्ही कोण आहे? त्यांनी सांगितलं, शिवाजी महाराज माहिती की मी महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज आहे. त्या मायमाऊलीने अंतरण करता बसण्याकरता अंतरून टाकलं महाराज. राजांना बसवण्यात आलं तिथं. राजांना नुसतं पाणी नाही दिलं त्या मायमाऊलीने, जेवणाकरता पात्र वाढलं. छत्रपती शिवाजी महाराज जेवले, तृप्त झाले, पाणी पिले, तृप्तीचा ढेकर दिला आणि सांगितलं, ओ मायमाऊल्यांनो, आता एक काम करा ना माय, तुम्हाला जे काय मागायचं ते मागून घ्या, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुम्हाला द्यायला तयार आहे. देणारे छत्रपती, मागणारी खेड्यातल्या अडाणी माय. त्या माईने सांगितलं, काय मागावं मला कळत नाही, पण माझा मालक तिथं त्या ठिकाणी आऊट टाकतोय, मालकाला बोलवते, ते जे द्या म्हणून द्या म्हणतील तेच आम्हाला द्या. धावत पळत ती माहिती पर्यंत गेली. एक कुणीतरी राजा प्रसन्न झालाय आणि ते द्यायला तयार आहे, काय मागायचं? ते तिकडून पळत पळत आला. हा म्हणला, बोला काय म्हणता? म्हणजे मी पाण्याची अपेक्षा केली, पण या माईनं मला जेवणासहित पाणी दिलं, तृप्तीचा ढेकर मी दिलाय. मग आता मागा, काय मागायचंय? मी तुम्हाला द्यायला तयार आहे, अजिबात संकोच करू नका, तुम्ही फक्त मागा, मी द्यायला तयार आहे. त्याने थोडस इकडे तिकडे पाहिलं आणि तो म्हणला, खरं सांगतो गड्या तुम्हाला, तुमचा माझा काही परिचय नाही, तुमची माझी काही ओळख नाही, पण ते देवानेच तुम्हाला पाठवलं असणार कदाचित. सकाळपासून अवतावरती आलोय गड्या, मला काय माझा मित्र भेटला नाही. तंबाखू हायवर का माया, पण त्याला लावायला चुनाच नाही. कोणी मागितलं? राजे म्हणून हसले अरुण महाराज आणि म्हणजे आडाने दिसतो गड्या, पट्ट्या शेतकरी आडाने दिसतो, त्याला यथोचित दान धर्म त्या ठिकाणी देऊन टाकला त्याचा. आणि परत कोणी राजा भेटला म्हणून अवहेलना करू नये म्हणून त्या गावाला नावच चुनेवाडी देऊन टाकलं. विठाला विठाला मागणारे त्या ठिकाणी चांगले महाराज, मागितलं तर नाहीच, पण ज्यांना पाठवलंय तेही चांगले आहे. आणि ज्या ठिकाणी जे देतात तेही राजे. पण राजांनी पाठवलेला हिरे माणिक मोती कंकणाच्या पराती परत माघारी पाठवल्या आणि राजांना एक निरोप पाठवला, याच्यात आमचं सुख नाही राजे, आम्ही तेने सुखी, आम्ही सुखी जरूर आहे, पण एकाच गोष्टीत सुखी आहे, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी अभंगाचं पहिलं कडे. आम्ही तेने सुखी,
टाळी वाजायला महाराजांकडे जोरदार. गोरख महाराज तुम्हाला फारच चांगली येते म्हणजे गायक वादक मंडळ एकदम उत्कृष्ट त्या ठिकाणी मिळते. पण महाराज एक गोष्ट सांगू तुम्हाला, कार्यक्रमाची एवढी सगळी रेलचेल चालू असताना सुद्धा 2 महाराज मंडळी या ठिकाणी मला उपस्थित दिसतात. त्या ठिकाणी गोरख महाराज स्वतः आमच्या सारख्या लेकराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे, त्या ठिकाणी खेत्रे महाराज. पण ऐका ना महाराज, महाराजांच्या बरोबर नेहमी साथीला असणारे मला वाटतं अलीकडचे महाराज, नाव काय त्यांचं? तुम्ही गटेवाडीच्या कार्यक्रमात आले होते गेल्या वर्षी महाराजांबरोबर. त्याही दिवशी जेजुरीकडे महाराजांचा कार्यक्रम होता मोरगाव मध्ये. मी तुमचं त्या ठिकाणी स्टेटस पाहिलं, तुम्ही बरोबर होते महाराज. सोपी गोष्ट नाही की सगळी मंडळी तुमच्या गावचे वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कारण आम्ही पाहतो दररोज कार्यक्रमाची महाराज रेलचेल चालू आहे, रेलचेल. आणि ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांच्या वरती अगदी भरोसा ठेवून तुम्ही फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी नियोजन केले. आमचे उल्हासदादा असतील गाढवे, हे सगळी सेवा मंडळी या ठिकाणी. महाराज एक वाक्य मोठं बोलू का, आपल्याला कार्य करता येत नाही ना, अजिबात करू नका. एखाद्या कामात हिरिरीने तुम्हाला सहभाग नाही ना घेता येत, अरे घेऊच नका. पण जो घेतोय ना त्याला पाठिंबा दिल्याशिवाय राहू नका. आपल्याला नाही जमत पुढाकार घेणं, अजिबात करू नका. आता आम्ही सप्तेचे आयोजक नियोजक कुमार, पण बरीच लोक सगळे काही सोयीचे नसतात. बरेच लोक म्हणतात हा ते काय फुकाट करतात काय, त्यांना काहीतरी मलिदा असेल. मलिदा तुझ्या ना भाऊ कर पुढं होऊन मलिदा, तुला कळण याच्यात काय. बोल बोलता वाटे सोपा, बोलायला फार सोपं आहे महाराज. कीर्तनकार इथं उपस्थित राहीपर्यंत किती फोन झाले महाराजांचे विचारा त्यांना. आणि जर चुकून मी जर आलोच नसतो तर शेमड पोरग महाराजांपाशी आले, हो महाराज पुढे महाराज, आज एवढं असतं का, मग नव्हते तर कायला सांगायचं. ही महाराज या अनुभवलेल्या गोष्टी आहेत. कशा करता बोलतो, कार्यक्रम करणं, आयोजन नियोजन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून महाराज आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. कारण सध्या पारनेर तालुक्यात कीर्तनकारामध्ये नावाजलेलं नाव म्हणजे त्या ठिकाणी गोरख महाराज आहेत. आणि महाराज आमचं मत भाग्य आहे, तुमच्या गावचं तर भाग्यच आहे, पण आमच्या सारख्याच्या कार्यक्रमात महाराजांनी टाळ घेऊन उभं राहावं. याला म्हणायचं अहंकार विरहित जीन विठ्ठल महाराज. गावात भजन, एखाद्या गावात भजन जर असलं ना, आणि जर अभंग जर घेतला का, एखादाच पाठ असतो त्या मृदंगाचार्य, दुसऱ्याने जर त्याचा अभंग म्हणला का, तो भजनातून उठून जातो. मग अभंग कायला मानला म्हणजे आगा लिहून ठेवला काय नाव म्हणजे एवढी वड त्या ठिकाणी चढाओढ चालू आहे. पण याही अवस्थेमध्ये सुंदर नियोजन केलं गेला. 12 रानावरती या ठिकाणी कार्यक्रम आहे. आणि तुम्ही सगळ्या मंडळीच्या आयोजन नियोजनातून आमचा परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालाय का नाही माहित नाही संदीप आतापर्यंत, पण उल्हास भाऊने आम्हाला आल्याच्या नंतर सांगितलं महाराज मंदिराचं काम त्या ठिकाणी थांबलं होतं, पण त्या परिस्थितीमध्ये आमच्या संदीप गाढवेनं या ठिकाणी 51,000 रुपयांची देणगी दिली. म्हणलं मंदिराचं काम थांबू देऊ नका, जे चांगलं करतंय ना त्याला चांगलं म्हणायची कॅपॅसिटी महाराज आपल्या, जे करतंय ना चांगलं त्याची वाहवाही नेहमी केलीच पाहिजे. अशा ठिकाणी देते त्यांचे गुणानुवाद त्या ठिकाणी गायलेच पाहिजे. अशा भक्ताकडे ओळखतो. मग तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी राजे म्हटले तुकोबरायांना काय मागायचंय ते मागा, नाही ना मागायचं तरी मी द्यायला तयार आहे, मग घ्या ना. पण तरी सुद्धा तुकोबराय म्हणले आम्ही ते ने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल भजन ऐकायला आम्ही त्या ठिकाणी गप्प झालोय. याच्या व्यतिरिक्त तुमचे हेर वित्त धन जे मज मृत्तिके समान राजे, मला हे त्या ठिकाणी माती सारखं, माती सारखं तुम्ही एकच करा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. हा अभंग महाराज एकादशीला चालतो. हा अभंग नामाचंही महत्व सांगणारा. आम्ही तिने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. नाम पर प्रकार 3 कीर्तनकार बांधलेले असतात महाराज सप्तेच्या कीर्तनात. म्हणजे असं उपारण्याने नाही, दाव्याने नाही, दोरखंडाने नाही, कशाने, नियम आणि नियमावली. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराला कुमार महाराज बंधने, त्याने त्या ठिकाणी नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा आणि त्याचं निरूपण श्रोत्यांसमोर करावं. जागरची सेवा आहे ना, त्या कीर्तनकाराला त्या ठिकाणी बंधन आहे, त्यांनी त्या ठिकाणी मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा आणि त्याच्यावरती निरूपण करावं. काल्याच्या कीर्तनकाराला बंधन आहे, त्या ठिकाणी चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केलं ते करायचं. म्हणजे मध्य कीर्तनकारांनी काही बोलत सांगत सुटायचं असा त्याचा अर्थ. कीर्तनाची परंपरा कशी आहे, भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या,
जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठ्ठल विठ्ठल मग ऐका माय बापानो, संत जीवन जगतात समाजाकरता, संत जीवन जगतात समाजाकरता. तुम्ही आम्ही जीवन जगतो कुटुंबाकरता. पण एक वाक्य कार्यक्रमातून घरी घेऊन जा, मोठं वाक्य बोलतो महाराज. ज्या दिवशी तुम्ही समाजाकरता जगले त्याच दिवशी तुम्ही जगले. जर तुम्ही कुटुंबाकरता जगायला चालू केलं तुम्ही जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे. वाक्य परत बोलतो, तुम्ही ज्या दिवशी समाजासाठी जगायचा विचार केला त्या दिवशी तुम्ही जिवंतच असणार. वाक्य बार काय नाही का? तुम्ही म्हणाल महाराज कस काय? प्रसंग सांगतो. मुंबईला समुद्रात भरपूर मोठा पूर आला, उल्हास झाला, भरपूर पूर आला मुंबईला. आणि पूर आल्याच्या नंतर बऱ्याच इमारती त्या ठिकाणी पाण्याखाली गेल्या. बऱ्याच इमारती त्या ठिकाणी पाण्याखाली गेल्या आणि बऱ्याच लोकांना रेस्क्यू ऑपरेशन द्वारे त्या ठिकाणी हेलिकॉप्टरनी काढण्यात आलं. लोकांनी काय केलं, इमारतीत पाणी घुसलं, लोक टेरेसला जाऊन बसले. टेरेसला जाऊन बसले लोक. महाराज त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं. लोकांना काढायला लागले, लोकांना काढायला लागले गोरख भाऊ. पण एका बिल्डिंग वरती 5 लोक अडकली होती. किती लोक? मला सांगायचं काय, समाजासाठी जर जगत असाल तर तुम्ही मेलेले असून सुद्धा जिवंत असता. वाक्य बार काय नाही का? एका बिल्डिंग वरती 5 लोक अडकली दादा. त्या ठिकाणी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं. पायलटने दोर फेकला आणि 5च्या 5ही लोक त्या हेलिकॉप्टरला लटकून समुद्राच्या कडेपासून पलीकडे जायला लागले. त्या 5 मध्ये कोण कोण होतं माहितीये का? त्यामध्ये एक होता डॉक्टर, एक होता इंजिनियर, एक होता वकील, एक होता मास्तर म्हणजे शिक्षक आणि एक होता महाराज. नाही तुम्हाला जरा बरं वाटेल. हे किती झाले आता सांगा बरं? कोण कोण? हे काय डॉक्टर, हे काय इंजिनियर, हे काय वकील, हे काय शिक्षक, हे काय महाराज. बरोबर समुद्राच्या मध्यावरती गोरख भाऊ हेलिकॉप्टर गेलं. हे 5 पायलट, एक 6. पायलटने आवाज दिला, ऐका बर का, आता हेलिकॉप्टरला लोड नाही झालाय, लोड. आणि हेलिकॉप्टर आता पाण्यात पडणार. आपण 6च्या 6 घडी मरणार. पण एक होऊ शकतंय, तुमच्यापैकी जर एखाद्याने विचार केला की मी एकटा तुमच्या सगळ्यांचं जीवन वाचवण्याकरता मरतो तर बाकीचे 5 जण जगू शकतात. पायलट म्हणला मी मेलो असतो पण तुम्हाला नेईन कोण? त्याच्यामुळं कोणीतरी एकाने धाडस करा. महाराजांना म्हणले मारता का उडी? महाराज म्हणले रांजणगावला कीर्तन आहे मोठं बाळूमामाच्या उत्सवात, पाकिट आहे मोठे, कीर्तनाला जावाच लागतंय. माझ्या घरी 32 गाया वाढ बघा, त्यात मी गोरक्षक असल्या कारणानं गोशाळेतल्या आणि महाराष्ट्रातल्या 14 पोरांचा बाप आहे मी. म्हणजे मी त्या ठिकाणी अनाथ पोरं दत्तक घेतल्यात. मला जाऊन जमायचं नाही, मग मला काय मरून जमायचं नाही गाड्या, मी नसतोय मरत. मग इंजिनियरला म्हणले इंजिनियर साहेब मारता का उडी? ते म्हणला गेल्या महिन्यात पूल बांधला होता, आठवड्यात पावसाने वाहून गेला. एवढे पैसे कमवले कोणाकरता? कुटुंबाकरता. मी मारायला तयार. इंजिनियरचं झालं का काम? वकिलाला म्हणले तुम्ही? ते म्हणजे 10 वर्षापूर्वीच एक खटला निकाली निघणार होता, पण पुढच्या वकिलाच्या माझ्या सल्ल्याने आम्ही अजून केस चालवली पुढं. नाही कळलं तुम्हाला? पुढच्या वकिलाच्या सल्ल्याने आणि आमच्या सल्ल्याने 10 वर्ष निकाली निघणारा खटला आम्ही अजून पुढे चालवलाय. मी मारणार? डॉक्टरला म्हणले डॉक्टर साहेब तुमचं कसं आहे, मारता काय उडी? तो म्हणला ज्या माता माऊलीचं शिजर होतच नव्हतं तिचं बळच शिजर केलंय. काय मिळतंय म्हणून? काय मिळतंय म्हणून? डॉक्टरकीचं पद म्हणजे आम्ही देवच मानतो डॉक्टरांना, पण अलीकडे ते निले बाजार उठवलाय, दांडात मांडलाय महाराज. पण आपलं बोलणं खरे महाराज. तू का म्हणे सत्य सांगू, येवत रागे येते ते राग आला तरी चालत. आता गोरख महाराज मला बऱ्याच वर्षापासून ओळखी द्या, आपली ती उल्हास सवयच नाही. तुम्ही आमचे पाकिट भरायचे ते मोठाले, मग मी म्हणायचे या साहेब बसा आमच्या मांडी. येड्याला येड म्हणायची कॅपॅसिटी आपल्या ती. तुम्ही म्हणले ना उद्या नाही कीर्तन द्यायचं, काही कुठलं नाही, तुम्ही कीर्तन द्यायचे मग आम्ही आमच्या बायकांना लुगडी न्यायची. एवढं भिकार नाही तुमचे. जगाचा बोलतो तू का म्हणे सत्य सांगू, येवत राग येते ते. पण मी जर या व्यासपीठावरून जर तुमची वाहवा मिळवण्यासाठी पाकिट मोठाली घेण्यासाठी तुमची वाहवा करता माझ्यासारखा येडा कोणीच नाही. मला वाक्य सांगायचंय.
जी लोक समाजाकरता जगायला तयार होतात उल्हासदादा, ती गेल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी जिवंत असतात. डॉक्टर म्हणला मी मारायला तयार होणार नाही. गुरुजी म्हणला मी मरतो गड्या तुमच्या करता, कारण गुरुजी म्हणजे बापाच्या ठिकाणी ना महाराज, गुरुजी म्हणजे बापाच्या ठिकाणी ना. मी मारायला तयार आहे गड्या, कारण पोरांसाठी बापानी मेलं. बोला बोला बोला, मेलं पाहिजे आणि पोरांनी तोच बाप पोत्यात घालून हाणला पाहिजे. गुरुजी हा बापाच्या ठिकाणी ना महाराज. नेटवर्क किती येऊ द्या, तरुण मंडळी पलीकडे बसलेले. पहिले 2G नेट होता, आपण लहानपणी होतो तेव्हा. एखादा जर फेसबुकला याला कायचा फोटो जर आला ना, आपण पत्र्यावर जायचो डाउनलोड करून घ्यायचो. 2Gच्या जमान्यात 2G गेलं, 3G आलं, 3G गेलं, 4G आलं, 4G गेलं, 5G आलं. 6G नेटचं काम चालू आहे. पण मी महाराष्ट्रभर लोकांना सांगतो, हे जी किती पर्यंत जाऊ द्या, गुरुजी शिवाय पर्याय, गुरुजी शिवाय पर्याय, गुरुजी शिवाय पर्याय नाही. गुरुजी म्हणले मी मारायला तयार आहे गाड्या, पण तुम्ही 4 जण माया करता एक काम करता का नाही. मी एवढं चांगलं काम करतोय ना, मग माया करता टाळ्या वाजवता का नाही. वाजल्या ना भाऊ टाळ्या, तुमच्या अजून नाही देण्यात आलं काय, तुमच्या वायर इल्युजन. टाळ्या किती जणांनी वाजवल्या. वा वा वा, याला म्हणायचं श्रोता. गुरुजी म्हणले माया करता टाळ्या वाजता का नाही. 4 टाळ्या वाजवल्या, ते काय झाले. आणि गुरुजी एकटे, म्हणजे गुरुजीने विचार काय केला, तुमच्या करता मी मरतो गाड्या. गुरुजी वाचले आणि हे त्या ठिकाणी गेले. वाक्य पुढचं वापरतो आमच्या संतांच्या बाबतीत. आता मी अध्यात्मच सांगितलं असतं बरं का सगळं, पण तुमचे तोंड असे झाले असे, म्हणून हे मध्ये मध्ये इंजेक्शन द्यावं लागतं. काय करायचं महाराज. विठ्ठल विठ्ठल. या आध्यात्मिक सिद्धांतावरती महाराज माझे विश्वमौली ज्ञानोबा आहे, सोपान काका, मुक्ताई, निवृत्ती दादा, आळंदीच्या सिद्ध बेटावरती राहायचे दादा. सिद्ध बेटावरती राहत असताना माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांना मांडे खायची इच्छा झाली. मुक्ताईला सांगितलं, मुक्ता मला मांडे खायचे ग, कुठं भांड भेटतं का बघते का खापराचं. आमची मुक्ताई आई साहेब संबंध आळंदी शहर फिरली, कुंभारवाडा फिरली दादा. लोकांना विचारलं, हो दादा माझ्या ज्ञान दादाला मांडे बांधण्याकरता भांड पाहिजे, खापराचं भेटल काय. आळंदीमध्ये कुणीच माझ्या मुक्ताई आई साहेबांना ते मांड बांधण्याकरता भांड दिलं. मग तुम्हाला असं म्हणायचंय का, त्या काळात आळंदीमध्ये खापराचं भांड कोणाकडेच नव्हतं. नसल काय. अजून एक सिद्धांत सांगू का म्हणजे लक्षात येईल. आमच्या तुकोबरा वैकुंठाला गेले दादा. वैकुंठाला गेल्याच्या नंतर ते 3 वेळा खाली आले. 1 संताजी जगनाड्यांसाठी, 2 स्वतःची मुलगी भागीरथीबाईसाठी आणि 3 निळोबराय पिंपळनेरकरांसाठी. पण ऐका ना महाराज, एक माळीनबाई त्या ठिकाणी येलवडीला तुकोबरांची मुलगी दिली. तिथं रोज माळव त्या ठिकाणी विकायला जायची दादा. देहू गावातून रोज माळव विकायला जायची आणि दररोज त्या ठिकाणी कुमार महाराज त्या माळीनबाईला भगीरथीबाईने सांगावं. रात्री माझ्या भावाने कसं कीर्तन केलं आणि भगीरथीबाईला दररोज त्या माळीनबाईने सांगावं. रात्री कीर्तन असं असं झालं. एक दिवस माळीनबाई गेली, भगीरथीबाई म्हणजे रात्री कसं काय झालं कीर्तन. माळीनबाईने पाठी खाली ठेवली आणि माळीनबाई धडकसा रडायला लागले. आपला असणारा देव काल नांदुरकीच्या झाडा खालून आपल्या सर्वांना सोडून वैकुंठाला विमानात बसून गेला. भगीरथीबाईंनी धावा केला दादा. बाबा मला न सांगता करती धावा, धावा केले कोण्या गावा, धावा केले कोण्या गावा, धावा केले कोण्या गावा. भागीरथी करती धावा, धावा केले कोण्या गावा, धावा केले कोण्या गावा, धावा केले कोण्या गावा. भागीरथी करती धावा, धावा केले कोण्या गावा, बाबा मला सांगितलं नाही बाबा तुम्ही. बाबा मला न सांगता गेलात बाबा. पण ऐका ना माय, मुलीचं बापावरती किती प्रेम असतं दादा. बापाचं मुलीवरती किती प्रेम असतं. मुलीचं बापावरती आणि बापाचं मुलीवरती किती प्रेम असतं दादा. लेटेस्टचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, ऐका. बीड जिल्ह्यामध्ये उल्हासदादा मस्साजोग नावाचं गाव आहे. तिथे सरपंच होऊन गेले गोरख महाराज. फार चांगला माणूस गड्या.
त्यांचं नाव आहे कैलासवासी संतोष अण्णा देशमुख. बीड जिल्ह्यात जर महाराज कधी कार्यक्रम असला ना, आमच्या संतोष अण्णा देशमुखांना मातोरीच्या तिथे यावं आणि सांगावं महाराज चहा पिल्याशिवाय जायचं नाही बरं का. एवढा चांगला माणूस. हत्या का झाली, कशासाठी झाली, काय कारणाने झाली या खोलात मला नाही जायचं. मला बापाचं मुलीवरती प्रेम आणि मुलीचं बापावरती प्रेम सांगायचं तुमच्या समोर. माय बापा बारकाने ऐका. त्या ठिकाणी संतोषांना देशमुखांची हत्या झाली. त्यांची मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे वैभवी देशमुख. बापाची हत्या झाल्यानंतर 2 महिन्यांनी तिची परीक्षा आहे दादा, परीक्षा. तिने अभ्यास केला आणि परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास झाली. 85.33% मार्क वैभवी देशमुखला मिळाले. बापाची हत्या होऊन 2 महिने पूर्ण झाले होते. निकाल घेतला वैभवी देशमुखनं, मार्कशीट घेतलं वैभवी देशमुखनं आणि घराच्या दिशेने निघाली. उभ्या वस्तीचं घर आहे दादा. वैभवी देशमुख घरी आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी फोन केला, वैभवी अभिनंदन, तुझं फार चांगले मार्क मिळाले बाळा. कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी फोन केले, वैभवी फार चांगले मार्क मिळाले, अभिनंदन. सुप्रिया सुळेंनी फोन केला, वैभवी अभिनंदन तुझं. गोरख भाऊ आमदार खासदार कित्येक जणांनी फोन केले वैभवीला, वैभवी अभिनंदन तुझं फार चांगले मार्क मिळाले. G24 तासचा एक पत्रकार माईकचा बूम घेऊन वैभवी देशमुखच्या समोर गेला. एकानं कॅमेरा धरला, एकानं माईकचा बूम हातामध्ये धरला गोरख महाराज आणि वैभवी देशमुखला विचारलं, हे वैभवी किती चांगले मार्क मिळाले तुला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुझं अभिनंदन केलं, उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं, आमदार खासदारांनी अभिनंदन केलं. या आनंदाच्या क्षणी तुझी काय प्रतिक्रिया आहे. वैभवी देशमुखच्या दोन्ही डोळ्यातून रांजणगावकर घळघळ घळघळ अश्रुधारा व्हायला लागल्या. वैभवी देशमुख पत्रकाराला सांगायला लागली, हो पत्रकार दादा, अहो कशाचा आनंद आणि कशाचं काय हो. 85.33% मार्क मिळाले मला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला, मला आनंद नाही झाला. उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं, मला आनंद नाही झाला. पण मला आनंद कधी झाला असं सांगू का तुम्हाला. अरे 6 पत्र्याचं घर आहे माझ्या बापाचं, कैलासवासी संतोष अण्णा देशमुखांचं. बारकाईने ऐका श्रोता वर्ग, 6 पत्र्याचं घर आहे माझ्या बापाचं. 85.33% मार्कलिस्ट घेऊन मी घराच्या दिशेने निघाले असते. माझा बाप कैलासवासी संतोष अण्णा देशमुख दारात उभा राहिला असता. 85.33% मार्कलिस्ट मी माझ्या बापाच्या हातावर दिली असती. अरे माझ्या बापाच्या मी पाया पडली असती आणि माझ्या बापानं मला त्या ठिकाणी छातीशी कवटाळलं असतं आणि माझा बाप एक वाक्य बोलला असता, बाळा घरादाराचं नाव रोशन केलं, फार चांगले मार्क मिळाले तुला, त्यावेळेस मला आनंद झाला असता. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय, देशाच्या पंतप्रधानांना फोन करू द्या, मला नाही आनंद झाला. एवढं प्रेम आहे मुलीचं बापावरती दादा हो. न सांगता तुकोबरा वैकुंठ गमनाला निघून गेले. भागीरथीबाई अक्रांत करायला लागली दादा. भागीरथी जगती धावा, भागीरथी जगती धावा, भागीरथी जगती धावा, भागीरथी जगती धावा. बाबा गेले कोण्या बाबा गेले बाबा गेले कमन्या गावा, भागीरथी करी धावा. मी सिद्धांत तुमच्या समोर मांडत होतो. तुकोबरा वैकुंठावरून खाली आले दादा स्वतःच्या मुलीला भेटण्याकरता. मग आता माझा बाप वैकुंठावरून खाली आलाय ना, त्यांना लवकर काय जेवायला करायचं म्हणून भागीरथीबाईने शेवया येळल्या पार. आणि शेवया येळल्याच्या नंतर दूध नाही भागीरथीबाईच्या घरी. सबंध त्या ठिकाणी येलवडी गाव फिरली भागीरथीबाई.
हो ऐका ना, माझे बाबा वैकुंठावरून खाली आले आणि शिवाय आहे तो माझ्याकडे, पण ते टाकण्याकरता दूध नाही द्याल का कोणी दूध? सबंध येलोडी गावात कुणीच दूध नाही दिलं. मग रांजणगावकर, तुम्हाला असं म्हणायचंय का त्या काळात येलवडी नावाच्या गावामध्ये कोणाकडे दूध नव्हतं म्हणून? होतं ना गोरख महाराज. पण पुढचं एक वाक्य बोलतो, वैकुंठावरून आलेल्या तुकोबरांच्या मुखात ते दूध जावं एवढी लायकी कुणाचीच नव्हती. नव्हती महाराज लायकी कुणाची. मग त्या ठिकाणी तुकोबरायांनी येळेश्वरात ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले, म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि तुम्हाला ना मला सर्वसामान्य जीव म्हणतात. मी माझ्या माऊलींचं उदाहरण तुमच्या समोर सांगत होतो. त्या काळात माऊलींना खापर नाही दिलं गाड्या दादा आळंदी शहरानं. पण आता 2024-25च्या काळात शेवटला त्यांनी असा विचार केला, किती खास्ता खाल्ल्या माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबराने वारकरी संप्रदाय करता. पाया माझी माऊली झाली ना, फार त्रास सहन केला गड्या माऊलीनं माझ्या. मग माझ्या माऊलीच्या समाधीच्या मंदिरावरती सोन्याचा कळस पाहिजे होता. काय पाहिजे? सोन्याचा कळस. महाराज अगोदर असं ठरलं कमिटीचं गोरख महाराज 5 किलोचा बसू व्यवस्थिशीर होईल. पैसे एवढे यायला लागले दादा. 5 किलोचे 7 किलो गेले, 7 किलोचे 9 किलो गेले, 9 किलोचे 11 किलो गेले, 11 किलोचे 20 किलो गेले. आणि माऊलीच्या समाधीच्या मंदिरावर शेवटला किती किलोचा कळस बसला? किती किलोचा? 22 किलो सोन्याचा कळस कशा बसवला गेला? माऊलींच्या समाधीच्या मंदिरावरती. ऐका महाराज, व्यक्तीचं महत्व व्यक्तीच्या समकालीन नाही कळत. व्यक्तीचं महत्व व्यक्ती जिवंत असताना नाही कळत. रांजणगावकर, ज्यांचा या ठिकाणी भंडाराचा उत्सव आपण बाळूमामांचा करतोय ना, बाळूमामा सुद्धा लोकांना सांगायचे, अरे चरू द्या ना माझ्या मेंढ्या तुमच्या रानामध्ये. काय खाणार आहेत माझ्या मेंढ्या? गवत खातील, इकडचं तिकडचं काहीतरी खातील. पण त्याही काळामध्ये बाळूमामांच्या मेंढ्या हकलणारे आणि त्रास देणारी जमात सुद्धा त्याच काळामध्ये जिवंत होती. ती आजही आहे आणि ती उद्या सुद्धा जिवंत राहील महाराज. ऐका, कारण व्यक्ती नसल्याच्या नंतर, व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर व्यक्तीचं महत्व कळतं. आज त्याच बाळूमामांचे जगाचा मालक म्हणून ज्या बाळूमामांकडे पाहिल्या जातं ना, त्याच बाळूमामांचे भले मोठे मंदिर उभे राहिले. व्यक्ती असताना कळत नाही दादा महत्व. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. गेलेले व्यक्ती कुणी असू द्या. गेले दिगंबर विश्व गेली भूती. गेले दिगंबर विश्व गेली भूती. हो राहिल्या जगती जगामाजी. हो राहिल्या जगती जगामाजी. गेले दिगंबर महाराजांकरता. महाराज कलाकार मंडळीवरती फार प्रेम करणारा माणूस आहे. इथून पुढे जर तुम्ही कीर्तनकारांना फोन केला ना, हॅलो महाराज बोलताय का? हा महाराज बोलतोय. तारीख खाली आहे का? कीर्तनकार म्हणतील कोणत्या रोडने यायचं एवढं सांगा. पण भविष्यामध्ये कलाकार मंडळी भेटणार नाही बरं का तुम्हाला. ही गायक वादक मंडळी या ठिकाणी भेटणार नाही. आता ही संस्थेतली सगळी विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ना महाराज. गावात नाही का एखादं पोरगं उभ्याचं? नाही ना. हा, प्रत्येक माय मावल्यांना वाटतं महाराज तर आहेत गावकरी आपले, पण छोटे छोटे आहेत. महाराजांचा चिरंजीव आहे ना. हा, बऱ्याच लोकांना वाटते माझं एक वर्ग व्हावं असं गाणार, पण नेमकंच निघत येणार. काय करणारे? मातेचा संकल्प व्हावा राजा बिंडान, कपाळीचा धोंडा उभा टाकेल. सगळ्यांना वाटतं महाराज. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, ही पोरं भविष्यात आई बापाला लाखाने पगार कमवून देतील का नाही, मी याची गॅरंटी तुम्हाला नाही देत. हे करोडो रुपयाची प्रॉपर्टी देतील का नाही याची गॅरंटी मी नाही देत. पण ऐका ना दादा, हे पोरं आई बापाला उपाशी मारणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला व्यासपीठावरून देतो. अशा करता हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे.
आणि कधीतरी प्रत्येक गावांनी विचार केला पाहिजे, आपण गेल्याच्या नंतर सप्ते घालायची कोणी, मग आपल्यानंतर काही काही तयार केले पाहिजे ना. पण मृदंगाच्या यांच्या गावात नाही बरं का ही पद्धत, पण लांबच्या गावात अशी पद्धत आहे. दुसऱ्या तालुक्यांच्या एखादं पोरग जर टाळ उभं राहिलं ना अरुण महाराज, आणि जर ते टाळ वाजवायला लागलं, कीर्तन त्याचा जर टाळ चुकला तर कीर्तनकार काय नाही म्हणत, रोजच एका गावात कीर्तन आहे म्हणल्यावर कायला काय म्हणते वाजते बरं चालू एखादा टाळ चुकला म्हणून. पण त्या गावात संप्रदायात असणार वयस्कर म्हातारे, तुमच्या गावचं सोडून बरं का, हा वयस्कर जे म्हातारे आहे ना ते त्या पोरला म्हणते बाळा काय रे त्या बापानं असा टाळ वाजला होता का, ठुई ते टाळ खाली. हा एक तर ते कधीच गोरख महाराज इकडे येत आणि आलंय तर एवढा माणसात अपमान झालं ते जागेवर थांबते काय, ते बाबाला म्हणतं बाबा हे बघ हा घे टाळ, ही तुझी माळ आणि तूच गोंधळ घाल. आपलं उद्यापासून एकच टार्गेट आहे, जिकडं गौतमी पाटील जिकडं राधा पाटील आपण तिकडं. कशा करता, एक तर ते संप्रदायात येत नाही आणि आले तर ती त्या ठिकाणी चुकले तर नवीन नवीन चुकतच असते, पण त्या ठिकाणी टिकली पाहिजे याला महत्व. एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा म्हणजे राहिलेला भाग पाहू, सगळ्यांनी हातवर करा. आणि हा संपूर्ण कार्यक्रम रेकॉर्ड होतोय महाराज, उद्याच नाही तुम्ही भविष्यात कधी युट्यूबला आपली संस्कृती आपला इतिहास या चॅनल वरती जर टाकलं ना बाळूमामा उत्सवानिमित्त झालेलं नवनाथ महाराज गट यांचं कीर्तन, तर ते तुम्हाला कधी पाहायला भेटणार आहे. गोरख भाऊ सांगळे आमचे त्या ठिकाणी चित्रीकरण करतात, महाराष्ट्रभर कार्यक्रम जाणार आहे. कळू द्या पारनेर तालुक्याला काय उत्सव चाललाय रंजनगाव मध्ये, या ठिकाणी बाळूमामांच्या भंडाऱ्यानिमित्त काय उत्सव केलाय गावानं, कळू द्या. सगळ्यांनी त्या ठिकाणी हात वर करून भजन म्हणा. मी हर हर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. आणि राहू द्या आता असेच, मी आलो चहा घेऊन. नाही जमायचं का? हा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हात वर करा सांगावं लागते, खाली काही सांगावं लागते का? मग आज काहीतरी प्रश्न पडतो नाही तुम्हाला, कधी देव प्रसन्न व्हायचा? महाराज देव भावाचा भुकेला
आणि हाची दुष्काळ त्याला दुष्काळ आहे महाराज देवाला. पण कशाचा दुष्काळ आहे? भावाचा दुष्काळ आहे. व एक वाक्य सांगतो, हे मंदिराची असणारी कमिटी आहे. एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही विश्वास टाकला असेल तर असं कोण म्हणलं पाहिजे? तुम्ही म्हणले पाहिजे ना महाराज. निष्ठा नाव आहे त्या गोष्टीचं. ज्यांनी रायगड किल्ला बांधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती प्रवाहित होऊन, त्या मावळ्याचं नाव काय रे तरुण मंडळी, तरुण पोरं? रायगड किल्ला बांधला त्या मावळ्याचं नाव काय? शिवराय. ज्यांनी बांधलं त्यांचं काय नाव? तरुण मंडळी, त्या मावळ्याचं नाव आहे हिरोजी इंदलकर. मला निष्ठा सांगायची आणि एकदा का ही जबाबदारी एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही त्या ठिकाणी दिली ना, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा. कारण तरुणांमध्ये एवढी ताकद आहे ना. तरुणांनी जर ठरवलं ना महाराज, तरुणांनी, तर ते काहीही करू शकतात. एवढी ताकद तरुणांमध्ये आहे. म्हणून तर त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात, तरुणा भाग्यवंत नट्य हरी कीर्तनात. तरुण पिढीची ताकद आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती प्रवाहित होऊन रायगड किल्ला बांधला. त्या मावळ्याचं नाव आहे हिरोजी इंदलकर. दक्षिण दिशेच्या मोहिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी निघून गेले. थांबायचं मला अगदी 5-10 मिनिटात तरुण मंडळी, वार काय नाही का? छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिशेच्या मोहिमेकडे त्या ठिकाणी निघाले. रायगड किल्ल्याची जबाबदारी दिली. त्या मावळ्याचं नाव आहे हिरोजी इंदलकर. रायगड किल्ला कणाकणानं मनामनानं क्षणाक्षणानं त्या ठिकाणी उंच उंच होत गेला. रायगड किल्ला शेवटच्या टप्प्यामध्ये काम राहिले आणि रायगड किल्ल्याला लावण्याकरता पैसा कमी पडला. या हिरोजी इंदलकरांना बायकोच्या अंगावरचे दागिने विकले दादा. या हिरोजी इंदलकरांना स्वतःचा असणारा वाडा विकला दादा. या हिरोजी इंदलकरांना त्या ठिकाणी स्वतःची असणारी जमीन विकली दादा. रायगड किल्ला बांधून पूर्ण केला. हिरोजी इंदलकरांना बांधलेला रायगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिशेची मोहीम पूर्ण करून रायगड किल्ल्यावरती आले. एका मावळ्याने सांगितलं, राजे फार चांगला किल्ला बांधला हिरोजीनं, इतका चांगला बांधला, इतका चांगला बांधला, पण हा किल्ला बांधताना पैसे कमी पडले. हिरोजीनं बायकोच्या अंगावरचे दागिने विकले राजे. रातावाडा विकला राजे. स्वतःची जमीन विकली राजे. राजांनी हिरोजी इंदलकराला समोर घेतला. हिरोजी सांगणार, रायगड किल्ला फार चांगला बांधलाय. या रायगड किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे? हिरोजीने सांगितलं, राजे खालून वरती येणार असेल तर तिचं नाव आहे हवा आणि वरून खाली जाणार असेल त्याचं नाव आहे पाणी. मोगल आक्रमण करू शकत नाही. पण राजे म्हणले, या रायगड किल्ला बांधण्यामध्ये बायकोच्या अंगावरचे दागिने विकले तू, रातावाडा विकला तू, जमीन विकले तू, माग ना काय मागायचं आम्ही द्यायला तयार आहे. हिरोजी इंदलकरानं मागणं मागितलं, महाराज हो राजे मला तर काहीच नको, पण तुम्हाला द्यायचंच असेल तर एकच द्या. काय द्या? या ठिकाणी जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर जी पायरी आहे ना राजे, त्या पायरीवरती नाव कोरायची परवानगी द्या. राजे म्हणले, अरे वेड्या दागिने माग, जमीन जुमला माग, राजवाडा माग, सगळं द्यायला तयार आहे, पण नाव कोरायची परवानगी कशा करता? हिरोजीचं उत्तर आहे, राजे ज्या वेळेस तुम्ही रायगड किल्ल्यावरती असाल, दर्शनाला मंदिराकडे आल्याच्या नंतर मंदिरातून दर्शन करून बाहेर पडायच्या टायमाला तुमच्या पायाची धूळ माझ्या नावाला लागल आणि हिरोजी धन्य झाला असं समजेन मी. काय मागितलं हिरोजीनं? नाव कोरायची परवानगी. पण निष्ठा कशाला म्हणतात ऐका. 350 वर्ष झाले रायगड किल्ला बांधून त्या ठिकाणी गोरख महाराज, पण चुन्याचा चिरा अजून ढाळला नाही. महाराष्ट्र सरकारने काय काय पायऱ्या ढासळायला लागल्या म्हणून तिथं पायऱ्या केल्या होत्या, त्या पायऱ्या पावसात वाहून गेल्या. कशा करता? हे करण्याकरता निष्ठा असावी लागते. हे मंदिराचं देवस्थान एवढं भक्कम आहे, एवढं भारदस्त दिसतंय ना दादा. कुणातरी एकावरती जबाबदारी दिलेलीच आहे. तुम्ही ते करतायत, पण निष्ठापूर्वक अंत करणारे फक्त तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहा. भले मोठे सोहळे झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महत्वाची गोष्ट आहे. हे हार घालून घेण्यासाठी पुण्या मुंबईत पैसे द्यावे लागतात. काय द्यावे लागतात? पैसे. ऐका आता बार काय ना, आमचा एक मित्र ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये नगरसेवक झाला गोरख महाराज.
आता भरपूर सीटा लागली बीजेपीची लाट तुम्ही झाला बा नगरसेवक आणि नगरसेवक झाल्याच्या नंतर त्यानं मला सांगितलं महाराज किती मोठं कीर्तन असलं ना ते सोडायचं आणि माझ्या विजय मिरवणुकीला पुण्यात यायचं. गेलो महाराज मी तिथपर्यंत. गेल्याच्या नंतर विजय मिरवणुकीला त्यांच्या गेलो. भली मोठी मिरवणूक चालू होती. याच्या गळ्यात असा हार पडला का असा फेकून द्यायचा. लगेच दुसरा, लगेच तिसरा, लगेच चौथा, लगेच पाचवा. माझ्या समोर 100-125 हार त्याच्या गळ्यात पडले. गाड्या आधी किती पडले होते हे वेगळं, पण तरी उल्हास महाराज तिची नजर इकडे तिकडे फिरकत होती. आता मित्रच माझा काय घेतलं, मी इकडे गेलो म्हणजे एवढी चांगली मिरवणूक चालली आणि असं आमच्या इकडे तिकडे काय बघतो, एवढे हार घालतात लोक तुझ्या गळ्यात, असा काय बघतो. जो म्हणलं इकडे तुम्हाला सांगतो. म्हणलं काय? म्हणला 500 हाराचे पैसे खिशातून दिल्यात सकाळी. मी मोजितोय म्हणलं आतापर्यंत 350 गळ्यात पडल्यात. ज्याच्याकडे पैसे दिले त्यांनी 150 हाराचे पैसे घातले पुढे. नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे हे बी काही सोपा खेळ नाही. हे हार घालण्याकरता तिकडे पैसे द्यावे लागतात, पण इथं तसं नाही महाराज. पण हार घालून घेणाऱ्यांचा त्या ठिकाणी असे की त्या फुलासारखंच राहिलं पाहिजे. नाही कळलं का तुम्हाला? आता लई लोकांचं नाही बोलत, कारण आपलेच जातं आपलेच होत. विठाल विठल आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे धनचे मजमृतीचे समान कंठी मिळवा. तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजे. असे अभंगावरती चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला. मला सांगताना सांगितलं होतं मला 9:15 ते 9:20 पर्यंत घ्या, पण 9:30 पर्यंत फायनल सुरू करण्यात. आपण मानसिकता ठेवा 15 मिनिटं संपूर्ण. कारण कार्यक्रम लेट चालू झाला अगदी 15 मिनिटात पूर्णपणे. पण हे काय मी माझं पूर्ण किती दूर पळवतो हे नाही सांगायचं मला तुम्हाला. संबंध कीर्तन विसरा, पण शेवटचे 15 मिनिटं 10 ते 12 मिनिटं थांबवतो. सर्वांगाचे कान करून ऐका. इकडे तिकडे बसलेले सगळे तरुण मंडळी. 5-6 गोष्टी महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना समाधान सांगत आलो. पहिली गोष्ट दारूबंदी करा. या हिंदुस्थानला ज्या तरुण तरफदार मर्द मराठ्यांची गरज आहे तेच तरुण आता व्यसनाचा आहारी जायला लागले. दादा जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तू हरिनाम का प्याला तो पीते देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. पहिली गोष्ट दारूबंदी करा. मला माहितीये सुज्ञ श्रोत्याने पहिल्यांदा टाळी वाजवली, पण तुम्ही टाळ्या वाजी चांगली वाक्य बोल. तुम्ही टाळ्या वाजितच बरं का, पण पुढं वाजिता माहितीये का? असं गावच्या चौकात भाषण पाहिजे महाराज. हा मग राजकीय कार्यकर्ता आला पाहिजे. तो म्हणतो गावकरी आलो, घाबरलाय कोणी? मग भाषण बघा. तो म्हणतो गावकरी आलो, गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या गावाचं जेवढं वाटोळं झालं, जर तुम्ही मला परत या पंचवार्षिकला निवडून दिलं तर याच्यापेक्षा जास्त वाटोळं करायचा मी प्रयत्न करेन. अजून नाही कळलं का तुमच्या वायरी लुजन तिथं? मग बघा त्या टाळ्या, कारण तिथं भेळण लाडू असतो ना परत खायला. आता इथं आहे ना महाराज फराळ, वाजवाना टाळ्या काय जाते विकत आणायच्यात का? हा पहिली गोष्ट दारूबंदी करा. दुसरी गोष्ट गावागावात हरिनाम सप्ते करा. हरिनाम सप्त्याने काय झालं, शास्त्रांची 9 प्रकारची भक्ती सांगते. त्यात नंबर 1 ची भक्ती श्रवण भक्ती. नाही तर बसू द्या, बाहेर बसल्याच्या नंतर एखाद्याच्या कानावर नाम गेलं ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गावागावात हरिनाम सप्ते करा. पण महाराष्ट्रातलं भीषण वास्तव आहे, ज्याच्या बापाला वाटत आहे गावात नाम यज्ञ नाम सोहळा सप्ताह झाला पाहिजे, त्याच्याच पोराला वाटत आहे गावात 1,20,000 रुपये देऊन गौतमी पाटलाचा कार्यक्रम आला पाहिजे. ही शोकांतिका आहे तरुण पिढीची. आमच्या पलीकडे MIDC बऱ्याच टक्क्यांच्या जमिनी गेल्या, आणि जमिनी गेल्या होते त्यांच्या बर्थडेला गोरख महाराज गौतमी पाटील आणि राधा पाटील नाचवले. भाऊ काय उद्धार झाला असेल? श्रोता वर्ग त्या ठिकाणी बसलेले, मला वाटतं ते अशोक काका गाढवे आहेत का? आहेत ना? हा अजून नजर चांगली म्हणायचं माझी, कारण जे संदीपन आम्ही एकत्र होते बऱ्याचदा भेट नाही का, ते मी मागे धरून पाहतोय म्हणजे यांना ते पाहिले ना असं कसं काय. म्हणजे आता लागली रेंज बरोबर सगळ्यांची बरं का. बरं काही नाही का? गावागावात हरिनाम सप्ते करा. नंबर 3 संबंध महाराष्ट्रावर सांगत असतो दादा हिंदू धर्माचं रक्षण करा. हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे, हिंदू धर्म एवढा बलवान आहे, परकेनी सुद्धा लिहून ठेवी अशी हिंदू धर्माची आख्यायिका आहे. मी हिंदू मुसलमान करणारा माणूस नाही. अरे नवनाथ महाराज गटाने धर्माचं कीर्तन करावं, तांबोळींची साऊंड सिस्टम असं, याच्यापेक्षा भाग्य काय? पण ऐका ना दादा, हा ना हिंदुओं से है ना मुसलमानों से है, ना हिंदुओं से है ना मुसलमानों से है. मेरे देश को तकलीफ तो सिर्फ बेईमानों से है. या देशाला तकलीफ जर कोणापासून असेल ना तर ती बेईमानांपासून आहे दादा, बेईमानांपासून. हा मी महाराष्ट्रभर सांगतो दादा, हा देश त्या ठिकाणी APJ अब्दुल कलामांना पायघड्या घालणार आहे.
पण हा देश जर टोकाची भूमिका घ्यायला लागला ना, कसाबला फाशीवरती लटको म्हणणारा हा देश आहे. कसाबला फाशीच द्या म्हणणारा देश आहे. आणि कलाम साहेबांना त्या ठिकाणी पाय घड्यात घालणारा हा देश आहे. अरे जर काष्टीकडे श्रीगोंद्याकडे कधी कीर्तनाला गेलो ना आम्ही, तर गुलाबभाई तांबोळे आणि यासीमभाई तांबोळे आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करायला, सौजन्य करायला असाल. पिटी आणि पखवाज वाजवण्याकरता. मला लोकांचा धर्म किती वाईट आहे सांगायचंच नाही, मला माझं पोरग किती देखणं आहे सांगायचं, लोकांचं किती शेंबडे हे काय सांगू मी. माझे गुरुजी आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदजी महाराज बाबा बोलतात त्या ठिकाणी मिसाळ बाबा, की बाळा आपलं किती चांगलं हे सांगत जा, पण ऐका ना दादा, त्याही अवस्थेमध्ये पहलगामला एक हल्ला झाला गाड्या, कशा करता झाला, काय झाला, त्या आतंकवाद्यांना काय वाटलं काय नाही वाटलं ही खेदाची गोष्ट आहे. बऱ्याच मुस्लिम समाजाने सुद्धा त्यांचा विरोध केला महाराज केला, पण त्यांचं तर काय अशी जन्माला आली ना, आपल्या तर अशी काय जन्माला आली, त्याला काय जातीचा विरोध मला. पण ऐका ना, पहलगामला हल्ला झाला दादा, आतंकवादी समोर आले आणि आतंकवादी समोर आल्याच्या नंतर त्यांनी अशा बंदुका आणल्या आणि लोकांना म्हणले तुमच्यातले कोण कोण जेवलेत रे, जे जे जेवले होते त्यांना म्हणले तुम्ही घरी जा, आणि जे उपाशी होते त्यांना गोळ्या घातल्या. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आतंकवाद्याला कोणताच धर्म नसतो, पण त्यांनी काय वाक्य वापरलं, तुम्ही हिंदू आहे का तुम्ही मुसलमान आहे. अरे यांची जात त्या ठिकाणी भ्रष्ट करायला जाते त्या अवलादी, या ठिकाणी देशात वातावरण बिघडवलं चालते ना त्या. ज्यांनी त्या ठिकाणी हिंदू म्हटलं का गोळ्या घातल्या, मुस्लिम म्हणलं का सोडून दिलं. मला धर्म सांगायचा आहे तुम्हाला. अरे आता बलिदान ज्यांचा छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा आपण करतोय ना, त्या औरंगजेबाने जर राजाने धर्म सोडला असता तर काही दिलं असतं, काही बी, पण तरी धर्म नाही सोडणार सांगितलं. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीलदार अशी छत्रपती शिवरायांची अवलाद. काय मावल्यांनो, दोन पिक्चर फार चांगले आले मधल्या काळात. तुम्ही बरेच सायरट पिक्चर दाखवून गायराट पोरं बऱ्याच आई बापांनी केले, पण मधल्या काळातले दोन पिक्चर तुम्ही तुमच्या पोरांना दाखवायला पाहिजे होते. एक पिक्चर होता द केरला स्टोरी आणि दुसरा पिक्चर होता छावा नावाचा. तुम्ही इथं सगळ्या जेवढ्या पदर डोक्यावर घेतलेल्या माय मावल्या आहेत ना, ऐका ऐका ऐका, हा जो तुमच्या डोक्यावरचा पदर शाबूत आहे ना, त्याचं कारण आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान. पुरुष वर्ग कपाळाला जो आपण तिलक लावतो ना, त्याचं कारण आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान. अरे असा धर्म सांगतो काय संरक्षण करतो, म्हणून तुमच्या समोर जो नवनाथ महाराज गड बोलतो त्याच्यावर महाराष्ट्रात 13 गुन्हे दाखल. किती गुन्हे दाखल? 13 गुन्ह्यांना भीक नाही घालत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या अंगात आहे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं रक्त आपल्या अंगात आहे. पण ऐका ना महाराज, काहीतरी आपण आपले म्हणून त्या ठिकाणी सहकार्य सपोर्ट केला पाहिजे. नंबर 3, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करा. औरंगजेबाची बायको होती, ती औरंगजेबाला सांगत होती, आलमगीराची बेगम सांगते आलमगीरा, शिवाजी असेल सूर्य तर संभाजी चांद तारा, पण चंद्रावरती दाग आहे, संभाजी बेदाग आहे. आलमगीर जरा जपून, कारण संभाजी सह्याद्रीचा वाघ आहे. सांगणारी औरंगजेबाची बायको होती, तिला कळाला आपला धर्म. पण पुढचं वाक्य बोलू का महाराज? गेल्या 2 महिन्यामध्ये गोरख महाराज शोकांतिका या गोष्टीचे धर्मकार्य करतो महाराष्ट्रभर आपण, पण 117 कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आपल्या नगर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात. काय वाटत असेल ना धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना? अरे ज्या अवलादींकरता मी माझ्या देहाचं बलिदान दिलं, ते ह्यात निघाले का पुढे पुढे जाऊन? त्याची गोष्ट मला जेवढा पोट तिरकीने बोलतो त्याचं कारणच आहे की आपण आपल्या धर्माशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. नंबर 4, गोमातेची सेवा करा. गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. गाई जर तुमची माझी माय असेल तर त्या ठिकाणी कुमार महाराज याच हिंदुस्थानात 40,000 कत्तलखाने, एक गाय जर कापायला जात असेल तर किती गाय कापायला जातात? दिवसाच्या 40,000. संबंध महाराष्ट्रात मी निवेदन करतो, लोक हो, एका तरुण पोराने लव जिहाद पासून वाचणारी माझी माय वाचवली पाहिजे आणि कसायाच्या दावणीला जाणारी गाय वाचवली पाहिजे. हिंदू राष्ट्र झालं म्हणून समजा. करा, गोरक्षणाचं कार्य करा. 29 वर्षाचं पोरगे महाराज त्या जुन्नर मध्ये, जुन्नर तालुक्यात राहते. त्या पोराचं नाव आहे शिवशंकर स्वामी. माझे परम मित्र आहेत महाराज शिवशंकर स्वामी. त्या पोरावरती 29 वर्षाच्या पोरावरती कसायांचा 2 कोटी रुपयाचा इनाम आहे. किती कोटीचा? आणि असं पोट तिडकीने सांगितलं म्हणजे तुम्ही काय आमच्या पाकिटात 5-10 हजार रुपये जास्त घालून देत नाही. पण महाराज सत्य सांगणं ही आमची पद्धत आहे. ऐका, 2 कोटी रुपये त्या ठिकाणी कसायांचा असणारा इनाम आहे त्यांच्यावरती. नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा कत्तलखाना आहे दादा. माझ्या गोशाळेला तांबोळे साहेब त्या ठिकाणी
दक्षिणा देणारे मुस्लिम समाजाचे भरपूर कार्यकर्ते. मी त्या दिवशी पिंपरी कोलंदरला कार्यक्रम करण्याकरता होतो दादा. निम्म्याच्या वर मुस्लिम बहुल समाजाने मला त्या ठिकाणी हजार रुपयाची देणगी दिली. महाराज गोरक्षणाचा कार्यकर्ता आहे, गाय वाचवताना धरा देणगी घ्या. हिंदू मुसलमान करण्याकरता मी कोणत्याच गावात त्या ठिकाणी आलो नाही. मला माझ्या धर्माबद्दल जागृती करायची तुमची. बायबापानो, खडकतला सगळ्यात मोठा कत्तलखाना आहे नगर जिल्ह्यामध्ये. संपलं कीर्तन आपलं 3 मिनिटात मला त्या ठिकाणी जय विठ्ठल घ्यायचंय. खडकतला सगळ्यात मोठा कत्तलखाना, आष्टीचा काही भाग आणि इकडून नगरचा काही भाग. मायबाप कत्तलखान्यामध्ये त्या ठिकाणी खडकतला गेले शिवशंकर स्वामी रेड मारण्याकरता. कसायांच्या गाड्या पाठी मागे लागल्या. माही जळगाव पर्यंत गाड्या त्या ठिकाणी मागे पाठलाग करीत होत्या. त्या दिवशी जर शिवशंकर स्वामी जर गेले असते तर ते कुटुंबासाठी गेलं असतं का पोरग? कशासाठी गेलं असतं? काय वाचली पाहिजे म्हणून? गो माता वाचली पाहिजे म्हणून आपलं कर्तव्य. अरे आमच्या आई अडाणी आहे, अक्षर शत्रू आहे, पण ती आम्हाला सांगते बाळा आपण आपल्या पायाशी भांडलं पाहिजे. आपणच जर आपली गाय कसायाच्या दावणीला बांधली नाही, त्याच्या बापाची ताकद आहे का आपल्या दावणी सोडून न्यायची? पहिली चुकी आपली असते महाराज, पहिली चुकी आपली असते. म्हणून गोरक्षणाचं कार्य एवढं पोटतिडकीने करतोय ना. तुम्ही आता माझी गाडी पहा कधीतरी. गोरख महाराजांना माहितीये दररोजचा संघर्ष आहे, दररोजचा प्रवास आहे. आणि या गोरक्षणाच्या कार्यामध्ये लय मोठं मनही लागतं उल्हास दादा, आणि याच्यात गाडी लायसन्सची गणही लागते. नाही कळलं का तुम्हाला? हे गोरक्षण कार्य करत असताना मोठं मनही लागतं आणि याच्याकरता गाडीत गणही लागते. आपल्याकडे दोन्ही आहे. नाही कळलं का अजून? याच्याकरता एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, धन. ते मी लोकांना निवेदन करून सांगतो, तुम्ही करा धर्मकार्य, करून पहा धर्मकार्य. पण ऐका ना दादा, महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना माझी गाडी फिरते 16 इंचामध्ये पुढच्या एकाचावरती, 16 इंचामध्ये पाठीमागच्या एकाचावरती कसायांचा कर्दन काळ नावे. पण आपण संप्रदाय तयार केलेला दरारा तरी कसा आहे सांगतो तुम्हाला. यदा कदाचित मी जर नगर पुणे हायवेने माझी गाडी निघाली आणि कसायांची त्या ठिकाणी गाडी भरलेली असली ना महाराज, आणि माझी गाडी जर त्याला ओव्हरटेक झाली ना, तर तो जाग्यावर हायवेला गाडी सोडतो, पळायला चालू करतो. आपण संप्रदाय तयार केलेला दरार आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला भीती नाही का? पुढचं वाक्य सांगतो. हिंदुस्थानातला 1 नंबरचा ग्रुप आहे धर्म कार्य करण्यामध्ये आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करतो, तो आमचा टायगर ग्रुप आहे. आणि तुमच्या समोर जो नवनाथ महाराज गड बोलतोय ना, तो त्या टायगर ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे. म्हणून माझे गुरुजी आणि संजयजी महाराज पाचपोर बाबांनी मला एक वाक्य सांगितलं. गोरख महाराज म्हणले, बाळा समाजाकरता जनहिताकरता मागितलं जातं त्याला म्हणायचं दान, आणि कुटुंबासाठी मागितली त्याला म्हणलं जातं भीक. मग तू पैसे मागायला लाजू नको. आणि मग मी निवेदन चालू केलं. आपल्या पारनेर तालुक्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी एक घटना घडली होती, तुम्हाला माहित असेल. त्या राळेगण झरपळवरून कसायांच्या दावणीला जाणारा टेम्पो पकडला आणि पकडून त्या ठिकाणी नगरच्या दिशेने पुरेशीच्या गाड्या त्या गाडीमध्ये घालून नगरच्या दिशेने त्या गाड्या निघाल्या होत्या. त्यात माझे 4 मित्र 4 महिने जेलमध्ये होते महाराज. किती महिने? 4 महिने. पुणेवाडीचे 3 जण आणि पिंपळनेर क्षेत्रातला शैलेश गाजरे पाटील म्हणून. पण ऐका ना बारकाईनं, त्या दिवसापासून मी 2 वर्षापासून एवढा संकल्प केलाय ना, मी लोकांना निवेदन करतो. एकाच मिनिटात थांबतो मी आता, कारण फार पोटतिडकीने बोलणं लोकांना पचत नाही. गोरख महाराज बरं बोललं तर खरं वाटत नाही, खरं बोललं तर बरं वाटत नाही, म्हणून कुरबुर होऊन मागून माणसं कुरबुर करण्याची दाट शक्यता आहे. पण ऐका ना महाराज, त्या दिवसापासून संकल्प असा केलाय, मी लोकांना निवेदन करतो, महाराज माझं कीर्तन संपलं ना, तुम्ही मला या गोरक्षण कार्यामध्ये तुमच्या कुटुंबातून वाचवलेले फक्त 1000 रुपये देऊन दादा. किती? गोरख महाराज 1000 रुपये. ते काय तुमच्याकडून गोळा करून आम्हाला आमच्या बायकांना लुगडे नाही द्यायचे, पण त्या पैशातून आम्ही मृदंगाचार्य करतो काय माहितीये का? ऐका ना, तुम्ही निवेदन करून दिलेल्या पैशातून काय करतो? तुम्ही 2 गजन जर हॉटेलला मिसळ खायला गेले तर आज 300 रुपये खर्च आहे महाराज. 3 गजन जर घालून महाराज हॉटेलला जेवायला गेले तर 1000 रुपये आज खर्च आहे आज. पण ऐका ना महाराज, तुम्ही जर आम्हाला गोरक्षण कार्याकरता 1000 रुपये जमा करून दिले ना, उद्या जर तुमच्या रांजणगाववरून आम्हाला जर एखादा फोन आला असा, नवनाथ महाराज गट रांजणगाव मधून बोलतोय, कीर्तन ऐकलं तुमचं रात्री, आमच्या गावातून 2 गायांचा कसायाच्या दावणीला जाताना सौदा झालाय आणि 5-5 हजार रुपयाला त्या गायांचे कसाई त्या ठिकाणी देणार आहे. तुम्ही जमा करून दिलेले पैसे आम्ही आमची गाडी तिथपर्यंत आणतो. हो दादा, तुम्हाला सांगतो किती रुपयाला दिली कसायला गाय? तुम्ही म्हणले ना 5000 रुपयाला. आम्ही म्हणतो एका गायचे 5.5 आमच्याकडून घ्या, आम्ही लोकांकडून भीक म्हणून जमा केल्यात आणि तुमची गाय आमच्या गोशाळेत आणून सोडा. संकल्प चांगला आहे का वाईट आहे महाराज?
याच्यातून दोन गोष्टी होतात. दोन, पहिली गोष्ट कसायाच्या दावणीला जाणारी आपली गाय वाचते आणि दुसरी गोष्ट जेलला जाणारी आपले पोरं वाचतात. तुमच्या समोर जो नवनाथ महाराज गड बोलतोय ना महाराज, त्यानं 2 वर्षामध्ये 416 गायी वाचवल्या कसायाच्या दावणीला जाणारे. किती गायी? 100 पैकी 100 आपण वाचू शकत नाही, पण त्यांचा कमीत कमी 50 वाचू शकतो. तुमच्या पायाला हात लावतो गाड्या. आपण कुटुंबासाठी लाखांनी नाही करोडोनी रुपये कमवतोय. कितीनी? लाखांनी नाही करोडोनी रुपये कमवतोय. पण कधीतरी अशा समाजसेवेच्या कार्यामध्ये सहभाग घ्या. तुमचे जमा करून दिलेले 500 रुपये आम्हाला लाखाच्या बरोबर आहे. तुमचे जमा करून दिलेले 1000 रुपये आम्हाला लाखाच्या बरोबर आहे. या ठिकाणी या गोरक्षणाच्या कार्यामध्ये सहभाग घ्या. दादा फार पोटतिडकीने शब्द बोलतोय आणि या कार्यामध्ये आपली देणगी नक्की जमा करा. यातून एक गाय वाचन आनंद वाटेल तुम्हाला. अरे कुटुंबासाठी किती पैसे कमावले, काय उपयोग नाही झाला, पण नवनाथ महाराज गटांकडे गोरक्षणाच्या कार्यामध्ये 1000 रुपये दिले, मी 500 दिले, पण त्यातून एक गाय वाचली. आता सध्या त्या ठिकाणी 34 गाय त्या ठिकाणी मी सांभाळतोय महाराज. 32 ते 34 गायी ज्या रेड मारून पकडल्या ना, त्या आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्या गोशाळेमध्ये महाराज. एका गायीला कमीत कमी 200 रुपये रोजचा खर्च आहे. किती खर्च आहे दररोजचा? 200 रुपये खर्च आहे महाराज, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा. मग विचार करा ना, 34 गायांचा 200 रुपयांनी खर्च झाला किती? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकारी याप्रमाणे आपण या गोरक्षणाच्या कार्यात नक्की सहभाग घ्या. ही आपल्या या ठिकाणी विनंती करतो. झालेली सेवा माझ्या मायबापाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते मायबापाच्या चरणी समर्पित करतो. बरोबर 9:30 वाजले महाराज. गुणीजन मंडळींनी फार चांगली साथ केली. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. गायक मंडळी सगळे त्या ठिकाणी, टाळकरी मंडळी, तरुण पोरांकरता, बारकाल्या पोरांकरता टाळी वाजवून येतात. त्या सर्व विद्यार्थ्यांनी फार सुंदर या ठिकाणी साथ केली. त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. या तिथे सगळ्या तुमच्याच गावातले आहेत ना? हा, भविष्यातल्या झाशीच्या राणी आहेत त्या, भविष्यातल्या माझी जाऊ आहेत या. यांचं या ठिकाणी योगदान आहे त्या ठिकाणी पारमार्थिक क्षेत्रामध्ये. पहा महाराज 2 तास कीर्तन करत असताना माझ्या पायाला थकवा आला, पण त्या थकल्या नाही आणि त्यांच्यापैकी कोणी बसले नाही. विद्यार्थ्यांनो तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. तबला संगती करता माझ्या बरोबर आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम तबला वादक कुमारजी भालेकर महाराज, आपल्या अंतकरणापासून धन्यवाद. मृदंगाचार्य या ठिकाणी महाराज उपस्थित. महाराज आपलं काय नाव? बाजीराव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. हार्मोनियमला ज्यांनी सुंदर साथ केली ते आपल्याच गावातले ना, या ठिकाणी महाराज उपस्थित आहे. महाराज आपल्या अंतकरणापासून धन्यवाद. गायक मंडळी सगळी तुमचे परत एकदा अंतकरणापासून धन्यवाद. परमादरणीय या ठिकाणी गुरुजी महाराज आहे, पेत्रे सर आहेत त्या ठिकाणी, अशोक काका आहेत आमच्या त्या ठिकाणी, सुशांतचे आणि संदीपचे असणारे वडील. महाराज देव आणि देश आणि धर्म कार्य करत असताना या ठिकाणी अशा कार्यामध्ये हिरिरीने जरूर तुम्ही या ठिकाणी सहभाग घ्या. हीच तुम्हाला एक विनंती करतो. हा कार्यक्रम ज्यांनी शूटिंग केला, संबंध महाराष्ट्रभर आपल्या रांजणगावचं नाव त्या ठिकाणी गेलं. आपली संस्कृती, आपला इतिहास या चॅनलचे मालक आदरणीय गोरख भाऊ सांगळे, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि ज्यांनी सुंदर सिस्टम लावली पागड्या या ठिकाणी हसन तांबोळी साहेब, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. तुमच्या 7-8 मशनी मला आता दिसतात या ठिकाणी. मी बाळू मामाच्या अशी प्रार्थना करतो की 8 मशनीच्या पुढच्या वर्षी 10 ते 12 मशनी होऊ द्या. हीच सदिच्छा शुभेच्छा तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो. विधिकरी बाबा आपल्या अंतकरणापासून धन्यवाद. चोपदार दादा आपल्या अंतकरणापासून धन्यवाद. ज्यांनी आजची पंगत केली त्यांचे पुनश्च एकदा, कारण इथं खर्च करण्याकरता दानच असावी लागते. बाहेर कुठेही खर्च होईल, पण या सप्ताहामध्ये पंक्ती घालण्याकरता आणि महाराजांचं सौजन्य देण्याकरता सुद्धा महाराज धमक असावी लागते, दानत असावी लागते. आणि महाराज असा कीर्तनकार आहे मी की तुमचं जे पाकिट तुम्ही देता ना, आता ज्या दोघांनी माझं सौजन्य दिले ना महाराज, तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहायचं. तुमच्या पैशातला 1 रुपया सुद्धा नवनाथ महाराजाच्या घरी जात नाही. हा धर्म कार्यातच खर्च होतो. मग देताना तुम्ही हलका हात घेऊ नका. 15,000 कमी काय देऊ नका गाड्या. असं तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. काही काळजी करू नका. गोरख महाराज आणि आमच्या त्या ठिकाणी अनेक वर्षापासून चालून अनुबंध आहे. जर जास्त मागितलं तर महाराज नाराज होते आणि पाकिट पाहून होतो नाराज. तू कशाचा नाराज? म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. Bye.
क्षमा करा